माणसाचं काळानुसार गेलेलं आणि बदलत गेलेलं रूप कसं बदलत गेलं, का बदलतं? माणसानं प्रगतीचे क्षेत्र खूप निर्माण केले, प्रगती क्षेत्र निर्माण केले, परंतु तो निसर्गापासून किती दुरावत चाललाय. गावाकडची माती आणि गावाकडचं वैभव आज मातीआड होत चाललंय. प्रत्येकाला वाटतंय मी खूप प्रगती करतोय, पण ज्या काही आनंदाच्या गोष्टी होत्या, जे काही आनंदाचे क्षेत्र होते, छोट्या छोट्या गोष्टीतून मिळणारा जो आनंद होता तो फार कमी झालेला आहे. आनंद मिळवण्यासाठी फार काही संपत्ती लागते, फार काही मोठा पराकाष्ठ लागते असं नाही, तर त्या आनंदासाठी लागते आपली मानसिकता, आपले संघटित जीवन, आपले सोबती. आणि हेच फार महत्वाचं असतं आयुष्यात. जपणं का जपायचं यासाठी की ते जपूनच माणसाचं एक आपुलकी मिळवत असतं आणि त्या आपुलकीनं माणसं जवळ येतात आणि हीच ऋणानुबंध जपली तर माणसं ही आपलीच होतात.